ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। श्रमण बुद्ध विहाराचा वर्धापन दिन व बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यामध्ये पेन शहरामध्ये फणस डोंगरी गोळी मैदान क्रांतीनगर येथील श्रमण बुद्ध विहार येथे विहाराचा वर्धापन दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी पेन तालुक्यातून मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। आज बुद्ध विहाराला दुसरा वर्ष पूर्ण होत असताना एक नवीन संकल्पना येथे राबवण्यात आली। जसं पनवेल या ठिकाणी सोनबा यांनी पाण्याचा माठ भरून आयुष्यभर बाबासाहेबांची वाट बघितली की घोटभर पाणी बाबासाहेब येतील आणि येथील या हेतूने सोनबा आयुष्यभर पनवेलच्या नाक्यावर माठ भरून पाणी घेऊन बसला होता। हीच एक संकल्पना श्रमण बुद्ध विहार ज्या कमिटीने आज एक पानपोई या विहाराच्या बाजूला एक माठ भरून पाणी आजपासून या विहाराच्या बाजूला वाट सुरू येणारा घोटभर पाणी या माठातील या हेतूने श्रमण बुद्ध विहाराच्या कमिटीने या पानपोईचं उद्घाटन व आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। श्रमण बुद्ध विहाराच्या कमिटीने सर्वांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। समोरच एक पानपोळी झालेली आहे, अति आनंद होत आहे आणि हा सगळा गार पाणी सगळ्या जनतेला पिवावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि या पानपोळीचं उद्घाटन झाला असा कबूल करतो सगळ्यांना। जय भीम, जय भारत। हळूहळू घ्या। धम्मं नमामि संघं नमामि। तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा श्रमण बुद्ध विहाराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी पानपोईचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे। पेन शहर बदोजन पंचायत समितीचे अध्यक्ष गाडेकर साहेब यांच्या व त्यांच्यासह त्यांच्या सहपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या कामाची सुरुवात या श्रमण बुद्ध विहारामध्ये करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यकर्त्यांचं यामध्ये खूप मोठे श्रेय आहे। आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की खरोखर आता सध्या पाण्याची गरज आहे। येणारा जाणारा माणूस प्रत्येक वेळी या ठिकाणी घोटभर पाणी पिऊन जाईल आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेलमध्ये जी भासलेली अडचण होती त्याचा धडा आपण कदाचित घेतलेला असावा आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली। आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन।
या आता सगळ्यांनी वरती या, आपण इथे पानपोळीचं उद्घाटन करणार आहोत, त्यांच्यासाठी सगळ्यांनी हात लावा. आज पेण या ठिकाणी फणस डोंगरी श्रवण बुद्धवार या ठिकाणी दुसरा वर्धापन दिन होता. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज 16 मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आम्ही इथं पेण बुद्धनगरमध्ये साजरी केली, क्रांतीनगर. आणि आमच्या विहाराचं नाव श्रवण बुद्ध विहार आहे. आज आमच्या विहाराला 3रं वर्ष चालू आहे, वर्धापन दिन दुसरा आहे. आणि ह्या निमित्ताने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि बुद्ध जयंती अशा तिन्ही जयंती संयुक्त जयंती म्हणून आम्ही आता साजरी केलेली आहे. आज ह्या निमित्ताने आम्ही एवढंच सांगू शकते की पुढच्या वर्षी पण आमचं ह्याच तारखेला आमची जयंती असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज पेण या ठिकाणी फणस डोंगरी गोळीबार मैदानावर श्रवण बुद्ध विहार एक चांगली संकल्पना आज त्यांनी राबवलेली आहे. बाबासाहेबांच्या पाण्याच्या घोटासाठी सोनबानं अख्खी आयुष्य घालवलं. पनवेल या ठिकाणी वाट बघत बाबासाहेबांची बसला होता, एक पाण्याचा मटका घेऊन बसला होता. किमान बाबासाहेब येतील आणि एक घोट पाण्याचं पितील ह्या आशेनं सोनबा तिथं अख्खं आयुष्य त्यांनी घालवलं. परंतु श्रवण बुद्ध विहार या त्यांच्या कमिटीनं आज पेण येथे एक तोच संकल्पना घेऊन आज इथे एक माठ बसवलेला आहे की येणारा जाणारा जो वाटसरू असेल त्या वाटसरूला तहान लागली असेल, त्या वाटसरूंनी घोटभर पाणी पिवा असा एक संकल्प चांगला या श्रवण बुद्ध विहारच्या कमिटीने इथं राबवलेला आहे. आज आपण पाहू शकता आज बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध विहाराचं वर्धापन दिन दुसरं आहे. या निमित्ताने ही त्यांची संकल्पना आहे. मी रायगड जिल्हा उपसंपादक महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.